सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा मीरा भाईंदर महापौर हा मराठी झालाच पाहिजे। मराठी महापौरांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, मराठी महापौरांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। सर्वप्रथम निवडणूक आयोगाला, आचारसंहितेचे भरार पथकाला व तसेच प्रशासनाला हाती घेऊन भारतीय जनता पार्टीने एक हाती जी सत्ता मिळवली त्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माणकडून खूप खूप शुभेच्छा। असंच तुम्ही ईव्हीएम घोटाळा करून, असंच तुम्ही प्रशासन हाताळा करून तुमची सत्ता तुम्ही घेऊन या। परंतु या मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे हे विसरून चालणार नाही आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरा बसणारच। भले तुमची सत्ता आली असेल परंतु याचा विरोध अनेक या मीरा भाईंदर शहरातील मराठी तरुण करत आहेत, मराठी लोक करत आहेत। स्थानिक आगरी कोळ्यांचं हे शहर आहे, ही ओळख आहे, हे लोक करत आहेत की यांना एवढं बहुमत मिळू कसं शकतं ही तर शंकाच आहे। परंतु या मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरा बसणारच। अमराठी महापौर बसला, जसं काल आमचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाशदादा जाधवने सांगितलेलं आहे की जर मराठी महापौर या मीरा भाईंदर महापालिकेवर बसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा सन्माननीय अविनाशदादांनी दिलेला आहे आणि आमची भूमिका देखील तेच आहे। म्हणून आज अनेक तरुण या महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करू शकले नाही, कारण त्यांचं काही जणांचं नाव आलंच नाही, काही जणांचं काही दुसऱ्या ठिकाणी आलं। अशा दुबार मतदानाचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण उचलून धरला असताना या लोकांनी या दुबार मतदानाच्या सहाय्याने तुम्ही बघितलास की त्या दिवशी देखील जो मार्करिंग होता तो देखील निकृष्ट दर्जाचा होता। म्हणजे दुबार मतदान हे झालेलंच आहे, यात काही शंकाच नाही आहे। आणि ज्या प्रकारे अनेक तरुण आज तुम्ही इकडे बघताय की अनेक तरुणांनी या निवडणुकीत मतदान केलेलं नाही, त्यांचा देखील रोष आहे। म्हणून आमची मागणी आहे की जर तुम्ही प्रशासन हातात धरून जर तुम्ही मतदान घेतलेलं आहे परंतु मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर हा मराठी झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आप देख रहे हैं RMC न्यूज़। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।